नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपल्या ओळखीचा टॉपिक म्हणजेच वर्तुळ. भूमितीमध्ये खूप साऱ्या आकृत्या आहेत, खूप सारे वेगवेगळे शेप्स आहेत, त्यामधलाच एक वर्तुळ. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे की वर्तुळाला सुद्धा अवयव असतात. आता वर्तुळाचे अवयव म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात आधी अवयव पाहण्याच्या आधी आपण पाहू की वर्तुळ म्हणजे काय. बऱ्याच जणांना वाटतं की वर्तुळ म्हणजे एक फक्त गोल आहे, पण नाही. वर्तुळ हा एक गोल नाही आहे, त्याला एक विशिष्ट व्याख्या आहे, त्याचे विशिष्ट सूत्र आहेत. तर आपण काय करू, वर्तुळाची व्याख्या बघू. तर वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळ ही एक सतत वक्र रेषा आहे. सतत वक्र रेषा म्हणजे काय? जी की तुटलेली नाही आहे, जी की सुरू झाली, थेट शेवट झाला आणि ती कुठंच मध्ये ब्रेक झालेली नाही. तर आता ही रेषा बनलेली असते असंख्य बिंदूंपासून. असे छोटे 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 बिंदू एकालगत एक लागून ती रेषा बनते, पण ती सरळ न बनता ती गोलाकार बनते, वक्र बनते. याच वक्र रेषेला, याच गोलाला म्हणतात वर्तुळाचा परिघ. म्हणजेच काय की वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून समान अंतरावर असणारी व असंख्य बिंदूंनी बनलेली वक्ररेषा म्हणजेच वर्तुळाचा परिघ. मित्रांनो, वर्तुळाचा परिघ म्हणजे काय हे तर तुम्ही पाहिलेच. चला आता पाहूया पुढचा अवयव, वर्तुळाचा केंद्रबिंदू. वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे काय? वर्तुळाच्या मधोमध असणारा बिंदू. म्हणजेच वर्तुळाच्या मधोमध असणारा बिंदू व परिघावरचा कुठलाही बिंदू घ्या. हा जो वर्तुळाचा परिघ आहे ना, यावरचा कुठला बी घ्या, हा घ्या, हा घ्या, हा घ्या, कुठलाही बिंदू घ्या. त्या बिंदूपासून समान अंतरावर, म्हणजे इथून जरी तुम्ही बिंदूपर्यंत अंतर मोजलं ते अंतर, इथून जरी ह्या मधल्या बिंदूपर्यंत अंतर मोजलं ते अंतर, किंवा खालून मोजलं, वरून मोजलं, कुठल्याही बिंदूपासून तुम्ही जेव्हा ह्या मधोमध असणाऱ्या बिंदूचं अंतर मोजता तर ते एक समान येतं. या एक समान अंतर जेव्हा येतं त्याच बिंदूला, त्या मधोमध असणाऱ्या बिंदूलाच वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू आपण शिकला आणि तुम्हाला माहिती आहे एक जादू. आपण जेव्हा वर्तुळाचा केंद्रबिंदू शिकत होतो ना, इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे आपण वर्तुळाचा आणखी एक अवयव शिकला, ज्याचं नाव आहे त्रिज्या. आता तुम्हाला सांगतो ही त्रिज्या म्हणजे काय. वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून परिघावरील कोणत्याही एका बिंदूला जोडणारा रेषाखंड, लक्षात घ्या, रेषाखंड म्हणजे त्रिज्या होय. आता बघा, वर्तुळाचा परिघ आणि हा वर्तुळाचा केंद्रबिंदू. जेव्हा एखादा रेषाखंड, आता रेषाखंड म्हणजे काय? रेषा अशी काढल्या जाते ज्याला की दोन बाण असतात. म्हणजेच ही इकडं बी वाढू शकते आणि इकडं पण वाढू शकते. पण रेषाखंड म्हणजे काय? खंड शब्दाचा अर्थ होतो थांबणे किंवा संपणे. तर रेषाखंड म्हणजे जो की इकडे बी नाही वाढू शकत आणि इकडे बी नाही वाढू शकत, ह्या एवढ्याच भागाला म्हणतात रेषाखंड. आणि याच जर रेषाखंडाला आपण असे दोन ॲरो काढले तर ही झाली रेषा. तर लक्षात घ्या, वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या परिघावरील कुठल्याही एका बिंदूला जोडणारा रेषाखंड म्हणजेच त्रिज्या. ठीक आहे, आता लक्षात घ्या. आता मग ही त्रिज्या वर्तुळात आपल्याला किती काढता येतील? तुम्हाला तर माहिती आहेच, वर्तुळाच्या परिघावर असंख्य बिंदू आहेत, अनंत बिंदू आहेत. तर जर मी वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून इथं जोडलं असे अनंत त्रिज्या मी काढू शकतो. जेवढे या परिघावरील बिंदू आहेत तेवढेच मी ह्या केंद्रबिंदूपासून त्रिज्या काढू शकतो. तर लक्षात आलं वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय. आता दुसरी गोष्ट, वर्तुळाची त्रिज्या तर बघितली, याच नंतर वर्तुळाचा पुढचा अवयव येतो ज्याला आपण म्हणतो वर्तुळाचा व्यास. आता वर्तुळाचा व्यास म्हणजे काय? लक्षात घ्या, वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाणारी व परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजेच व्यास. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? हा पण रेषाखंड आहे, तो पण रेषाखंड आहे. पण मित्रांनो, इथे बिंदूंचा फरक आहे. त्रिज्या काय होती? जेव्हा ह्या वर्तुळामध्ये केंद्रबिंदूमधून आपण एकच बिंदू जोडायचो, ह्या केंद्रबिंदूमधून वर्तुळावरचा एकच बिंदू जोडायचो आणि ती आपली तयार होत होती त्रिज्या. पण व्यास काय असतो माहिती आहे? वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही दोन बिंदू, समजा इथे एक बिंदू आणि इथे एक बिंदू, ह्या दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे झाला व्यास. पण त्याच्यासाठी एक कंडिशन आहे. हा जो रेषाखंड आहे ना, हा वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाणे आवश्यक आहे. ही रेषा आपण अशी बी जोडू शकतो इथून, पण जेव्हा आपण अशी जोडतो ती केंद्रबिंदूतून जाते का? नाही. म्हणजे हा व्यास होऊ शकत नाही. या गोष्टीसाठी एक दुसरं नाव आहे, ते आपण नंतर पाहणारच आहोत. पण आता आपण काय पाहतो? व्यास.
व्यास म्हणजे काय? वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंना जोडणारी व वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाणारा रेषाखंड म्हणजे झाला व्यास. चला आता पुढचा भाग बघू. वर्तुळाचा व्यास तर तुम्ही बघितलाच. आता पुढचा एक अवयव आहे वर्तुळाचा, ज्याला म्हणतात वर्तुळाची जीवा. आता ही वर्तुळाची जीवा बाबा काय आहे? आपण व्यास बघितला, त्रिज्या बघितली, परिघ बघितला, केंद्रबिंदू पण बघितला. आता हे जीवा काय प्रकार आहे? आता बघा, हा वर्तुळ आहे, हा त्याचा केंद्रबिंदू आहे. याला आपण काय म्हणतो? परिघ. ही झाली आपली त्रिज्या. आणि जर हाच रेषाखंड जर समोर जाऊन परत वर्तुळाच्या दुसऱ्या बिंदूला पण जोडत असेल तर त्याला आपण म्हणतो वर्तुळाचा व्यास. आता मला सांगा, आपल्याला पाहायचे जीवा. आता जीवा काय आहे? वर्तुळाच्या परिघावरील ना कुठलेही दोन बिंदू, इथला हा कुठलेही दोन बिंदू ना जोडणारा जो रेषाखंड आहे, आता त्याला म्हणायचे जीवा. आपण जेव्हा व्यास बघितला ना, तिथे एक कंडिशन होती की तो व्यास हा केंद्रबिंदूमधून जाणं आवश्यकच होतं. पण जीवेच्या बाबतीत तसं नाही आहे. जीवा आपण केंद्रबिंदूमधून न जाता देखील दोन बिंदूंना जोडू शकतो. तर फरक कळाला व्यास आणि जीवामधला? जीवा ही वर्तुळाच्या परिघावरील कुठल्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड, पण व्यास हा दोन बिंदूंना जोडणाराच रेषाखंड, पण कंडिशन काय? केंद्रामधून गेला पाहिजे. आता बघा, मग आपण ह्या व्यासला जीवा म्हणू शकतो का? तर हो, व्याससुद्धा वर्तुळाची जीवा आहे. कसं? जीवा म्हणजे काय? वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंना जोडणारी रेषा. आता हा व्यास पण वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंना जोडतोय की नाही, म्हणजे तो पण झाला वर्तुळाची जीवा. पण जीवा व्यास होऊ शकते का? नाही. जर ती जीवा जर केंद्रातून गेली तर ती व्यास होऊ शकते, पण ती जीवा जर केंद्रातून नाही गेली तर तो व्यास होऊ शकत नाही. म्हणून जर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती, जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर ती कोणती असणार आहे? व्यास. म्हणजे वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. तर आता कळालं तुम्हाला जीवा. आता आपण पाहणार आहोत पुढचा भाग, म्हणजेच स्पर्शिका. आता ही स्पर्शिका काय रे बाबा? आता मला सांग, वर्तुळावरनं अनेक बिंदू आहेत, हे तर आपल्याला कळलंच. तर त्या अनेक बिंदूमधला कुठलाही एक बिंदू मी घेतला, समजा हा. तर जेव्हा वर्तुळाच्या बाहेरून आपण ना एखादी रेषा काढतो आणि ती रेषा बरोबर या पॉईंटमधून जाते, या बिंदूमधून जाते, ती फक्त ह्या एकाच बिंदूमधून जाते, तर त्या रेषेला ह्या वर्तुळाची स्पर्शिका म्हणायचं. काय म्हणायचं? स्पर्शिका. तिच्या शब्दातच लपलेलं आहे, जी स्पर्श करते फक्त एका बिंदूमध्ये. म्हणजेच वर्तुळावरील कुठल्याही एका बिंदूमधून स्पर्श करून जाणारी रेषा म्हणजेच त्या वर्तुळाची स्पर्शिका. ठीक आहे, कळलं? आपण त्याची व्याख्या बघू. वर्तुळाला कोणत्याही एका बिंदू स्पर्श करणाऱ्या रेषेला वर्तुळाची स्पर्शिका असं म्हणतात. तर आपण पाहिलंच, आपण खूप सारे अवयव वर्तुळाचे बघितलेले आहे, ज्याच्यामध्ये पहिला होता परिघ, दुसरा होता केंद्रबिंदू, त्रिज्या, व्यास, जीवा आणि स्पर्शिका. आता इथे ना एक वर्तुळ आहे, ज्याचा केंद्रबिंदू ना ओ आहे. आता मला सांग बरं, ह्या वर्तुळाची परिघ कुठला असेल? ही जी कडा दिसते आहे ना, ही त्याचा परिघ. आता ह्याचा केंद्रबिंदू काय? हा ओ. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्याच असतील. गणितामधील ना असे अवघड वाटणारे भरपूर साऱ्या गोष्टी आपण एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील, सोप्या भाषेत, आपल्या भाषेत समजून घ्यायच्या असतील, तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा